नमस्कार, मी आहे किसन दबालेने. आपण बघताय दख्खन मीडिया. गडहिंग्लजमध्ये गेले 22 दिवस स्वच्छता मोहीम चालू आहे आणि या स्वच्छता मोहिमेच्या माध्यमातून गेल्या प्रत्येक वॉर्डामध्ये ही स्वच्छता अभियान कशा पद्धतीनं राबवलं जात आहे, प्रत्येक इथला जो काय सदस्य आहे तो कशा पद्धतीनं राबतोय आणि त्याचबरोबर इथल्या लोकांचा कसा सहभाग आहे हे आपण जाणून घेणार आहोत. आपल्याबरोबर नागेशदादा चौगुले आहेत, तर जाणून घ्या नेमकं ही कशी प्रोसिजर झाली आणि काय काय केलं. गेल्या काही दिवसापूर्वी सन्माननीय नगराध्यक्ष महेशजी सलवादे यांच्या नेतृत्वाखाली गडिंग्लज शहरामध्ये स्वच्छता अभियान सुरू केलं आणि आजचा हा 11 नंबर वार्डाचा लास्टचा दिवस आहे आणि या निमित्तानं सर्वच नगरसेवक, सभापती, नागरिक, श्री समर्थदास स्वामी समर्थांचे कार्यकर्ते, सर्व वार्डातील सर्व नागरिक, मित्रपरिवार आणि या ठिकाणचे आमचे सन्माननीय नगरसेवक उदयजी परीट, माझ्या सौभाग्यवती स्वाती चौगुले, त्याच्याबरोबर माझ्यासोबत असणारे सर्वच माझ्याबरोबर असणारे पदाधिकारी यांनी आज 11 नंबर वार्ड येथे स्वच्छता अभियान घेतलं. बाकी आम्ही अर्बन कॉलनी, कोटो कॉलनी, घारी कॉलनी, संकल्पनगर या ठिकाणी स्वच्छतेची मोहीम राबवली. उर्वरित जो आता आमचा जागृती परिसर असेल, देवोंडा कॉलनी असेल, त्याच्यानंतर संकल्पनगरमधला काही भाग असेल, तो येणाऱ्या 2 दिवसामध्ये तो सुद्धा आम्ही स्वच्छतेची मोहीम राबवून घेणार आहोत आणि चांगल्या पद्धतीनं वार्ड हा स्वच्छ, सुंदर आणि हरित दिसला पाहिजेत या भूमिकेतून आम्ही हे काम करीत आहोत. गेल्या काही दिवसापासून ग्रीन सिटी हा संकल्प नगराध्यक्षांच्या नेतृत्वाखाली सुरू झाला. तीच ग्रीन सिटी आज 11 नंबर वार्डामध्ये सन्माननीय उदय परीटजी आणि स्वाती चौगुले यांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या 5 वर्षामध्ये आम्ही 10,000 झाडं लावून हा आमचा वार्ड हा हिरवागार हरित करणार आहोत. त्याचबरोबर सन्माननीय हसन मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सोलर सिस्टीम सुद्धा आम्ही उभा करणार आहोत. प्रत्येक घरावरती आम्ही सोलर बसवणार आहोत. त्याच पद्धतीने जे सोलर लावतील त्याला 10% घरपाळ्यामध्ये माफ असं आम्हाला नगराध्यक्षांनी सांगितलेलं आहे. त्या पद्धतीनं सोलर वार्ड आणि हरित वार्ड हा 11 नंबर वार्ड येणाऱ्या काळामध्ये दिसून येईल. आपल्याबरोबर आहेत उदय परीटजी, आतमध्ये ज्येष्ठ म्हणून त्यांना मानलं जातं, तर त्यांच्याकडून काय भावना आहेत आणि या मोहिमेबद्दल काय सांगायचं. मुश्रीफ साहेबांच्या आदेशानुसार माननीय महेश सलवादे नगराध्यक्ष यांच्या नेतृत्वात जवळपास 1 महिनाभर झालं ही मोहीम सगळी चालू आहे आणि ह्या मोहिमेत प्रत्येक प्रभागातील मंडळी म्हणा, ज्येष्ठ आपले नागरिक किंवा अशा संस्था या सगळ्यांनी आपल्या ह्याच्यात म्हणजे आपले सहभागी घेतलेले आहे. त्यामुळं मी त्यांचाही सगळ्यांचा आभारी आहे, कर्मचाऱ्यांचाही सुद्धा मी आभारी आहे. गेले 22 दिवस ही स्वच्छता मोहीम चालू आहे, पण भविष्यामध्ये किंवा येणारी जनजागृती आहे ती कशा पद्धतीने कराल आणि लोकांना तुम्ही काय आव्हान कराल यामध्ये. आता मी गेले 1 महिना झाला नगराध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली ही मोहीम चालू केलेली आहे आणि आम्ही म्हणजे एवढे वार्ड फिरलो, आम्हाला एकच जाणवलं की म्हणजे सफाई कर्मचाऱ्यांचा हाल आम्ही बघितलेले आहे की लोक कसं पण कचरा टाकतात. त्यासाठी मला लोकांना एवढंच सांगायचं आहे की आणि लोक असं गटारीत म्हणजे कर्मचारी सफाई कामगार खाली उतरून म्हणजे ते साफ करताना एवढंच जाणवलं की लोकांनी म्हणजे रोज घंटागाडी प्रत्येकाच्या दारात येते. लोकांनी ते म्हणजे आपलं जसं आपण घर स्वच्छ ठेवतो तसा आपला परिसर सुद्धा आजूबाजूचा स्वच्छ ठेवला पाहिजे. जर एखाद्या वेळेस घंटागाडी आली नाही तर आम्हाला त्यांनी कल्पना द्यावी, आम्ही तसं म्हणजे घंटागाडीला सांगू. आणि कचऱ्याचं म्हणजे सुका कचरा, ओला कचरा रोजच्या रोज घंटागाडी येते तर तुम्ही ते म्हणजे घंटागाडीत टाका. प्रत्येक अपार्टमेंटच्या खाली तरी आम्ही बघितलं की अक्षरशः लोकांनी प्लास्टिकचे पिशव्या ह्या ते सगळं म्हणजे ओला कचरा, सुका कचरा सगळा एकत्र टाकलेला होता आणि तो काढताना एवढा वास आणि त्याच्यामुळे जास्त कुत्र्यांचा त्रास हा लोकांना व्हायला लागलाय. आणि ह्यासाठी तुम्ही रोजच्या रोज घंटागाडी आपल्या दारात येते आणि तो कचरा तुम्ही घंटागाडीत टाका, एवढंच मी लोकांना आव्हान करेन. हॉटेल शिवानीचे मालक माझे मित्र यांनी स्वच्छता अभियानाच्या काळामध्ये आम्हा सर्वांना कर्मचाऱ्यांना नाश्ता देऊन खूप चांगली सोय केली. त्याच्याबद्दल मी मनपूर्वक त्याचं मी अभिनंदन करतो. वार्ड क्रमांक 11 मध्ये हत्ती दवाखान्याच्या समोर असेल किंवा राम मंदिराच्या समोर असेल किंवा कोड्डू कॉलनीच्या कोपऱ्यावरती नागरिक कचरा टाकत आहेत आणि तो कचरा टाकल्यामुळं कुत्र्यांचा सुळसुळाट वाढत आहे. त्यामुळं मी विनंती करतो की तुम्ही थोडासा या ठिकाणचा कचरा बंद करावा आणि कचऱ्यासाठी जर घंटागाडी येत नसेल तर आम्हाला कळवा, आम्ही ती घंटागाडी आणून तुमचा कचरा घेण्याची सोय 100% करू.
पण कळकळीची विनंती आहे की हे कचरा कोंडाळे आपल्याला बंद करायचे आहेत. आणि जर कचरा कोंडाळे बंद झाले तर रोगराई कमी होईल, आपला वाढ स्वच्छ सुंदर दिसेल. आणि आपल्या वाढ जर स्वच्छ सुंदर दिसायचं असेल तर आपल्याला सगळ्यांनी मिळून एक हातात हात घालून काम केलं पाहिजे. एवढीच मी वार्ड क्रमांक 11च्या सर्व माझ्या माता भगिनींना, नागरिकांना विनंती करतो. धन्यवाद. प्रत्येक वार्डामध्ये अशी स्वच्छता झाल्याने 11 नंबरचा वार्ड म्हणजे आजच्या दिवसाचा या ठिकाणी सांगता समारोप होतोय. 22 दिवस स्वच्छता झाल्यानंतर खऱ्या अर्थानं जबाबदारी आहे ती आता नागरिकांची. नागरिकांना सुद्धा या ठिकाणी आव्हान करण्यात आले की तुम्ही कचरा जर का व्यवस्थित विघटन केलात तर खऱ्या अर्थानं आपलं गडहिंग्लज शहर हे रोगराईपासून मुक्त राहील. कॅमेरामन NK बाबासह मी किसन दवाले, दखन मीडिया.